लास्ट चॅप्टर मध्ये आपण ट्रान्सपोर्ट इन प्लांट्स पाहिलं. त्याच्या आधी आपण ॲनाटॉमी बघितलंय. आता प्रत्येक प्लांटची इंटरनल स्पेसिफिक ॲनाटॉमी असते ते आपण पाहिलं. ती ॲनाटॉमी प्लांटला ग्रोथ आणि रिप्रोडक्शन साठी कसं मदत करते किंवा ग्रोथ आणि डेव्हलपमेंट साठी कसं मदत करतो ते आपण बघितलेलं आहे. सेकंड थिंग अशी आहे की ग्रोथ साठी लागणारं जो मटेरियल आहे हे मटेरियल प्लांटमध्ये कशा पद्धतीने ऍड होतो किंवा आणला जातो हे आपण ट्रान्सपोर्ट मध्ये बघितलं. ठीक आहे. तर ट्रान्सपोर्टद्वारे आपल्याला हे कळलं की वॉटर, मिनरल्स आणि फूड मटेरियल प्लांटच्या व्हेरियस पार्ट मध्ये कशा पद्धतीने पोहोचलं. आता इथून पुढे आपल्याला जायचंय की प्लांट ह्या मटेरियलचा यूज करून काय करतं. ऍक्च्युली आपण स्पेसिफिकली जर विचार केला तर ह्या मटेरियलचा यूज करून म्हणजे आपण म्हणूया बाय युजिंग वॉटर, मिनरल्स अँड फूड मटेरियल, यामध्ये वॉटर, मिनरल्स आणि फूड मटेरियल यांचा उपयोग करून ते काय करतात. दे शोज मेटाबॉलिझम. ते मेटाबॉलिझम शो करतात. अँड बाय द मेटाबॉलिझम दे कॅन ग्रो. ते काय होतील, ग्रोथ होतील. अँड ऑल्सो ग्रोथ ही एक्सटर्नल असते परंतु डेव्हलपमेंट ही इंटरनल असते. दे शोज ग्रोथ आणि डेव्हलपमेंट. ठीक आहे. तर डेव्हलपमेंट ही इंटरनल असते आणि ग्रोथ एक्सटर्नल असते. आपल्याला हे दोन्ही गोष्टी बघायच्या आहेत. ग्रोथ आणि डेव्हलपमेंट कशा पद्धतीने केलं जातं. ठीक आहे. मला एक महत्वाची सूचना तुम्हाला द्यायची आहे. मी काही स्पेसिफिक विद्यार्थ्यांना यामध्ये ऍड करत आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी नाव बरोबर लिहिलेलं आहे अशाच विद्यार्थ्यांना या ठिकाणी ऍड केलं जाते. आता ज्या लोकांचा नेटवर्कचा इश्यू असेल ते लोक अगेन अँड अगेन रिमूव्ह होतात मध्ये. ठीक आहे. नेटवर्क इश्यूमुळे रिमूव्ह होणारे जे आहेत ते परत आपण त्यांना ऍड करू, कारण माझ्याकडे ती अटेंडन्स आहे जे ऑलरेडी आधी ऍड झालेले आहेत. तुम्ही मध्ये मला मेसेज टाकून बोलू नका की सर ऍड करा म्हणून. ठीक आहे, समजते तुम्हाला. मी पाहतोय इथं कोण कोण वेटिंग रूम मध्ये आहे, त्या लोकांना मी माझ्या पद्धतीने ऍड करत चाललोय. त्यामुळे तुम्हाला मेसेज टाकण्याची गरज नाहीये की ऍड करा म्हणून, कारण मेसेज टाकल्यानंतर मग मी हे विचार करत बसतो की काय मेसेज आलेला आहे. समजते तुम्हाला. तुम्ही प्रत्येक जण जे आहे ते इकडे ध्यान द्या, कुठे लेक्चरकडे. माझ्याकडे सगळी इन्फॉर्मेशन आहे. कोण इथं ऍड होतोय कोण येत नाहीये माझ्याकडे तो मेसेज येतो आणि मी तो ऍड करत जात असतो. ठीक आहे, ते ऑटो असतो सगळं. चला पुढे जाऊया आपण. मग इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल की ट्रान्सपोर्टद्वारे या तीनही गोष्टी प्लांट कसं अवेलेबल करतात. तर बाय युजिंग ट्रान्सपोर्टेशन. हे कसं करतील, ट्रान्सपोर्टेशन हे मटेरियल अवेलेबल करतील. हे मटेरियल ट्रान्सपोर्टेशन एकदा की सेल पर्यंत पोहोचलं म्हणजे ट्रान्सपोर्टेशन काय करतील, ते सेलमध्ये जातील किंवा टिश्यू मध्ये जातील. एकदा की हे टिश्यू मध्ये पोहोचलं तर टिश्यू मध्ये पोहोचल्यानंतर मग ते काय करतील, मेटाबॉलिझम शो करतील. ओके. मेटाबॉलिझम झाल्यानंतर म्हणजे जे काही रिएक्शन्स आहेत त्या रिएक्शन्स नंतर त्या सेलमध्ये प्रोसेसेस केले जातील आणि सेल ग्रोथ होईल, म्हणजेच प्लांट ग्रो होईल. ग्रोथ ही एक्सटर्नल असते पण डेव्हलपमेंट ही इंटरनल असते. ध्यानात ठेवा ग्रोथ काय आहे. तर ग्रोथ काय असते, दॅट इज इन्क्रीज इन साइज. ठीक आहे. आणि ही जी इन्क्रीज इन साइज असते ती इरिव्हर्सिबल असते. इरिव्हर्सिबल. आणि इरिव्हर्सिबल म्हणजेच परमनंट. इरिव्हर्सिबल म्हणजेच परमनंट. ती परत रिटर्न येऊ शकत नाही. ठीक आहे. म्हणजे ग्रोथच्या पूर्वीची जी कंडिशन असेल ती पूर्वीची कंडिशन त्या ठिकाणी काय होते, निर्माण होत नाही. म्हणून आपण त्याला म्हणतो इरिव्हर्सिबल.
डेव्हलपमेंट ही इंटरनल असते. डेव्हलपमेंट कसं असतं? इंटरनल असतं. आणि डेव्हलपमेंट जी आहे इथे सुद्धा इरिव्हर्सिबल कंडिशन आहे. ठीक आहे. तर आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी पाहायचे. मग ग्रोथ जी काही होते ऑर्गॅनिझम्स मध्ये, ती ग्रोथ कशा पद्धतीने केली जाते? तर आपल्याला माहित आहे सर्वात आधी रिप्रोडक्शन मध्ये काय होतं, तर मेल गॅमेट फिमेल गॅमेट बरोबर फर्टिलाइज होतो. मेल गॅमेट फिमेल गॅमेट बरोबर फर्टिलाइज झाल्यानंतर तो काय करतो? तयार झायगोट तयार करतो. ठीक आहे. तुम्ही हे इयत्ता 11वी मध्ये 9वी 10वी मध्ये स्टडी केलेला आहात. झायगोट तयार होतो. आता हा जो झायगोट आहे, तर ह्या झायगोट मध्ये क्लिवेज होते आणि डेव्हलपमेंट होते. क्लिवेज डेव्हलपमेंट नंतर हा झायगोट स्पेसिफिक स्ट्रक्चर मध्ये कन्वर्ट होतो. सांगता येईल तुम्हाला मला तो स्ट्रक्चर कोणता आहे, कोणत्या स्ट्रक्चर मध्ये तो कन्वर्ट होतो? एम्ब्रियो. व्हेरी गुड. तो कन्वर्ट होतो एम्ब्रियो. व्हेरी गुड. तो एम्ब्रियो मध्ये कन्वर्ट होतो. आता प्लांट्सच्या बेसिसवर किंवा प्लांट्स मध्ये आपण काय म्हणणार की जेव्हा एम्ब्रियो फॉर्म झाला ना, तर एम्ब्रियो फॉर्म झाल्यानंतर ओव्हल जो आहे, ओव्हल हा काय होतो? सीड मध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे. म्हणजे आफ्टर फर्टिलायझेशन ओव्हल विल कन्वर्ट टू द सीड, त्यालाच आपण मॅच्युअर्ड ओव्हल म्हणतो. आणि ओव्हरी हा कशामध्ये कन्वर्ट होतो? फ्रूट मध्ये. ठीक आहे. या फ्रूट मध्येच तुमचे सीड असतात. आता तुम्ही या सीडला घेतलं आणि या सीडला काय केलं? समजा हा सीड आहे, या सीडला तुम्ही काय केला? सोक केला इनटू दी सॉइल आणि त्याला तुम्ही वॉटर प्रोव्हाइड केलं. वॉटर प्रोव्हाइड केल्या कारणानं सीड सुरुवातीला डॉर्मंट असतो. सीड सुरुवातीला कसं असतं? डॉर्मंट. डॉर्मंट म्हणजे अनेबल टू जर्मिनेट. ध्यानात ठेवा, सीड सुरुवातीला काय असतो? डॉर्मंट असतो. डॉर्मंट म्हणजेच काय असतो? तो अनेबल टू जर्मिनेट. तो जर्मिनेट होऊ शकत नाही. इट इज डॉर्मंट दॅट इज अनेबल टू जर्मिनेट. पण तुम्ही एकदा की त्याला पाणी प्रोव्हाइड केलं, सॉइल मध्ये टाकलं आणि पाणी प्रोव्हाइड केलं, म्हणजे त्याला काय झालं? त्याला फेवरेबल कंडिशन भेटली. इट गॉट द फेवरेबल कंडिशन. जेव्हा याला फेवरेबल कंडिशन भेटली, तर फेवरेबल कंडिशन भेटल्या कारणानं इट स्टार्ट्स दी जर्मिनेशन. हा काय करेल? इट स्टार्ट्स जर्मिनेशन. आणि फ्रूट या सीडनं जर जर्मिनेशन स्टार्ट केलं, या सीडनं जर जर्मिनेशन स्टार्ट केलं तर काय होईल? इथपर्यंत समजले तुम्हाला? ठीक आहे. यानं जर्मिनेशन स्टार्ट केला म्हणजे हा सीड जो आहे हा दोन पार्ट फॉर्म करेल. एक तर रॅडिकल झालाय. आणि बनवते दुसरा म्हणून पार्ट, नीट पाय ना. आणि दुसरा पार्ट जो हा तयार करेल. खाली डोळे नाही. बंद करून अरे संकेत हे टाकायचं दुधाडे, पाहिजे. संकेत दुधाडे, सगळे लोक हे मेसेज ध्यानात ठेवा. आपलं माईक ऑन आहे की ऑफ आहे हे पाहत चला. घरात काय चाललंय हे सगळ्यांना माहित पडतं, सगळ्यांना त्याचा आवाज चालला जातो. समजतंय? त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल तेव्हाच तुम्ही काय करायचंय? माईक ऑन करायचंय. ठीक आहे. त्या बाकीच्या वेळेमध्ये माईक ऑफ ठेवायचा आहे. तर हा दोन पार्ट तयार करेल. यापैकी हा जो खालचा पार्ट असतो त्याला आपण काय म्हणतो? रॅडिकल. आणि वरतीला पार्ट याला आपण काय म्हणतो? प्लुम्युल. ठीक आहे. हे कुठे आहे? सीड मध्ये, सॉइल मध्ये. ठीक आहे. आता सॉइल मध्ये, आता ही सॉइल असेल तर रॅडिकल तर खाली काय करेल? रूट तयार करेल. हा खाली रूट तयार करेल. ठीक आहे. प्लुमिलचा पार्ट सीडला वरती आणेल. हा, तर अशा पद्धतीने वरती येईल हा पार्ट आणि तो काय करेल? दोन्हीही कॉटिलेडॉन ओपन करेल आणि त्यातून प्लुमिल जो आहे हा वरती काय करेल? शूट सिस्टम तयार करेल. म्हणजेच हा इथं काय करतो? लीफ तयार करतो. दिस इज कॉल्ड ॲज प्लांटलेट. आपण याला काय म्हटलं? प्लांटलेट. ठीक आहे. सीड पासून काय झालं? आफ्टर जर्मिनेशन, इथं जर्मिनेशन होतंय आणि जर्मिनेशन नंतर प्लांटलेट तयार झालं. पुढे जाऊन ह्या प्लांटलेटचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल? प्लांटमध्ये. प्लांटमध्ये झाल्यानंतर हा खाली रूट तयार होतो आणि वरती हा काय असेल? पूर्णपणे तुमचा शूट असेल.
शूटला व्हेरियस ब्रांचेस असतात, त्या ब्रांचेस बरोबर लीफ असतात. ठीक आहे, म्हणजे एक प्रकारे शूट सिस्टीम आणि रूट सिस्टीम तयार होते. समजतं मी काय बोलतोय? जे काही मला तुम्हाला आज शिकवायचं ही पूर्ण समराईज तुमच्या समोर येते. म्हणजे जे काही स्लाइड मध्ये होणार आहे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचे स्टेटमेंट वाईज. ठीक आहे, काहींचं म्हणणं असं आहे की डायरेक्ट स्लाइड उमजत नाही आम्हाला, सगळे स्टेटमेंट असतात. मग त्यांचं ते म्हणणं मी क्लिअर करतोय. म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला हे सगळं क्लिअर करतोय आणि मग नंतर मी पुढे स्लाइडचं प्रेझेंटेशन तुमच्या समोर ठेवेन. ठीक आहे, आता इथे तुम्हाला प्लांट ग्रो झालेला दिसतोय. दिस इज अन ग्रोथ. ठीक आहे, तर ह्या ग्रोथचे काही फेजेस आहेत. ग्रोथचे काय आहेत? फेजेस आहेत. तर ग्रोथचे 3 फेजेस आहेत, ध्यानात ठेवा. पहिली फेज असते सेल डिव्हिजन. पहिली फेज काय असते? सेल डिव्हिजन. आणि ही डिव्हिजन मेरिस्टेमॅटिक कंडिशन मध्ये होते, म्हणून याला मेरिस्टेमॅटिक फेज म्हणतात. याला काय म्हणतात? मेरिस्टेमॅटिक फेज म्हणतात. ठीक आहे, दुसरा आहे सेल एलॉंगेशन. सेल एलॉंगेशन किंवा एनलार्जमेंट. इथं काय होतं? एनलार्जमेंट. ठीक आहे, आणि तिसरी फेज आहे दॅट इज अँड डिफरन्सिएशन किंवा मॅच्युरेशन. डिफरन्सिएशन किंवा आपण त्याला काय म्हणतो? मॅच्युरेशन. ठीक आहे, या 3 फेजेस आहेत. या 3 ग्रोथच्या फेजेस आहेत. सेल तुमचा डिवाइड झाला. ठीक आहे, हा डिवाइड झालेला सेल काय होईल? एनलार्ज होईल. हा एनलार्ज झाल्यानंतर मॅच्युअर्ड होईल. मॅच्युअर्ड झाल्यानंतर काय होईल? तो परमनंट कंडिशन मध्ये चालला जाईल. परमनंट कंडिशन मध्ये गेला म्हणजे तो काय झाला? टिश्यू मध्ये कन्वर्ट झाला. पण तो टिश्यू कोणता असेल? तो परमनंट टिश्यू असेल. मे बी इट इज झायलेम, फ्लोएम और व्हॉट एव्हर काय असेल ते असेल त्या ठिकाणी. म्हणजे हे 3 फेजेस आहेत तुमच्या ग्रोथचे आणि या 3 फेजेस नंतर ग्रोथ कंप्लीट होते. ठीक आहे, सेल डिव्हिजन आणि एलॉंगेशनच्या वेळेस सेल ग्रोथ किंवा प्लांट ग्रोथ रॅपिड असते, परंतु डिफरन्शिएशनच्या वेळेस प्लांट ग्रोथ रॅपिड नसते. तर डिफरन्शिएशन नंतर किंवा मॅच्युरेशन नंतर प्लांट जो आहे तो फंक्शनिंग मध्ये येतो. समजतंय तुम्हाला या ठिकाणी मी काय बोललोय? एव्हरीथिंग इथपर्यंत जर तुम्हाला समजलेलं असेल तर मग आता मला स्लाइड शो प्रेझेंटेशन करायला. येस सर. ठीक आहे, Yes, sir. आता ग्रोथ काय आहे, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट Sir. आपण पाहूया स्लाइड शो प्रेझेंटेशनच्या सहाय्याने. ठीक आहे, चला सुरुवात इंट्रोडक्शन पासून करूया, ज्यामध्ये आपण पाहूया ग्रोथ काय असते. ठीक आहे, ही डेफिनेशन आहे. ग्रोथ कॅन बी डिफाइंड ॲज अन इरिव्हर्सिबल परमनंट इन्क्रीज इन साइज ऑफ अन ऑर्गॅनिझम. हीच डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली होती, ऍक्च्युअल स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये तुमच्या समोर आली. ठीक आहे, काय आहे ग्रोथ? Growth can be defined as an irreversible permanent increase in size of an organism or its part or even of an individual cell. मग तो त्याचं पार्ट असू शकतं. साईज ग्रोथ होणे म्हणजे काय? तर त्याचं पार्ट ग्रो होईल किंवा तो इंडिव्हिज्युअल सेल ग्रो होईल. ठीक आहे, याला आपण ग्रोथ म्हणतो. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये ग्रोथ म्हणजे इंडिव्हिज्युअल सेलचं इन्क्रीज इन साईज. कारण काही अल्गी आपल्याला माहित आहे ते काय असतात? युनिसेल्युलर असतात, लाईक क्लोरेला. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, ग्रोथची डेफिनेशन क्लिअर झाली. इट इज डिफाइंड ॲज अन इरिव्हर्सिबल परमनंट इन्क्रीज इन साइज, ज्यामध्ये बदल नंतर होणार नाही. चला पुढे. ऑल प्लांट ऑर्गन आर मेड अप ऑफ व्हरायटी ऑफ टिश्यू. आपल्याला माहित आहे ग्रोथच्या फेजेस मध्ये येतं काय? आपण ते फेजेस तर पाहिले, पण ग्रोथ होताना कशा पद्धतीने ऑर्गॅनिझम मध्ये बदल होत चालतात. कशा पद्धतीने बदल होत चालतात? आधी तुमचं सेल होतं, झायगोट एक सेल असतो. ठीक आहे, तो झायगोट डिवाइड रिडिवाइड होतो आणि एम्ब्रिओ फॉर्म करतो, म्हणजे त्याला आपण टिश्यू म्हणतो. ठीक आहे, तो एम्ब्रिओ परत ग्रो होतो आणि ग्रो होऊन ऑर्गन्स फॉर्म करतो. बरोबर? मग जर तो ग्रो होऊन ऑर्गन फॉर्म करत असेल तर टिश्यूचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं असेल? ऑर्गन मध्ये. डिफरंट ऑर्गन जेव्हा एकत्र येतात तर तेव्हा फॉर्म होते ऑर्गन सिस्टीम.
आणि सगळे ऑर्गन सिस्टीम एकत्रितरित्या काय करतं, ऑर्गॅनिझमला तयार करतं. तो ऑर्गॅनिझम मॅच्युअर झाल्यानंतर तो काय होतो, सेनेसन्स शो करतो. सेनेसन्स शो करतो म्हणजे तुम्हाला माहिती आहे ओल्ड पीपल, म्हातारी लोक जे आहेत यांच्यामध्ये काही कॅरेक्टरिस्टिक्स वर्क करत नाही. म्हणजे काय झालं, त्यांच्या कॅरेक्टरचं सेनेसन्स झालं, म्हणजेच ते पुढे डेथच्या फेज मध्ये चालले जातात. ठीक आहे, त्याला आपण म्हणू या ठिकाणी सेनेसन्स. आणि सेनेसन्सची एंड कंडिशन आहे दॅट इज डेथ. सगळ्या स्टेप्स मी तुम्हाला सांगितल्या. ठीक आहे, कोणतेही ऑर्गॅनिझम ग्रो होत असताना कोणकोणत्या पार्टमध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे, आता मला सांगा, पहा मी एवढं सगळं तुमच्या समोर ठेवलंय. हा प्रश्न तुमच्या समोर आहे, इज देअर एनी रिलेशनशिप बिटवीन द स्ट्रक्चर ऑफ ए सेल, ए टिश्यू, अन ऑर्गन अँड द फंक्शन ऑफ ए प्लांट दे परफॉर्म? काय यांच्यामध्ये रिलेशनशिप आहे? चला टेल मी द आन्सर. Yes, हो sir. सर. ओके, आहे. रिलेशनशिप Yes, आहे. sir. काय Yes, रिलेशनशिप sir. असेल सांगता येऊ शकतं? कॅन यू टेल मी हाऊ Yes, sir. देयर इज अ रिलेशनशिप? सर स्पेसिफिक सेल्सच त्या एकत्र येऊन ते They are all made up of cells. व्हेरी गुड. सगळेचे सगळे सेल पासून तयार हा. झालेत, म्हणजे Groups of सेलच त्याच्यामध्ये cells, इन्व्हॉल्व्ह आहे ना. म्हणजे याचा अर्थ तुमच्या सेल तर सेल आहेच, तुमच्या टिश्यू मध्ये पण सेल असणार आहे, तुमच्या ऑर्गन मध्ये पण सेल आहे, ऑर्गन सिस्टीम मध्ये पण सेल आहे, ऑर्गॅनिझम मध्ये पण सेल आहे. शेवटी सेलच्या ऍक्टिव्हिटीज कमी होतात म्हणून सेनेसन्स होतं, आणि सेल डेड होते म्हणजेच ऑर्गॅनिझम डेड होतो. म्हणजे याचा अर्थ देयर इज अन रिलेशनशिप. ठीक आहे, तुम्ही दिलेला आन्सर किती बरोबर आहे आपण इथे पाहूया. येस, ऑल सेल्स ऑफ ए प्लांट आर डिसेंडंट ऑफ द झायगोट. सगळे सेल्स जे आहेत ते झायगोट आहेत, आणि झायगोट पासून सगळे पार्ट बॉडीचे तयार झालेले आहेत, आणि म्हणून त्या ठिकाणी काय आहे, रिलेशनशिप प्रेझेंट आहे. चला मग ग्रोथ कशी होते. इथं तुम्हाला ह्युमन बिईंगचं स्ट्रक्चर तुमच्या समोर दिलंय, आणि आपण ग्रोथ पाहतोय कोणामध्ये, प्लांटमध्ये. पण तसंही सध्याला आपण इंट्रोडक्शन पाहतोय. इंट्रोडक्शन मध्ये सगळे ऑर्गॅनिझम येतील, कसं ग्रोथ होत चालतं. प्लांट मध्ये पण ग्रोथ आहे. ऑल प्लांट ऑर्गन आर मेड अप ऑफ व्हरायटी ऑफ टिश्यू. तुम्हाला माहित आहे व्हरायटी ऑफ टिश्यू ऑर्गन फॉर्म करतात, आणि व्हरायटी ऑफ ऑर्गन सिस्टीम फॉर्म करते. टिश्यूचे सगळे प्रकार तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेले आहेत, म्हणजे एक स्पेसिफिक ऑर्गॅनिझम टिश्यू पासून कसं तयार झालं हे आपल्याला चांगल्या पद्धतीने माहित आहे. ठीक आहे, चला इथे तुम्ही पहा ग्रोथ कशा पद्धतीने दाखवली. तुमचं प्रायमरी रूट आहे पहा, म्हणजे डेव्हलपमेंट, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट मध्ये सुरुवातीला प्रायमरी डेव्हलपमेंट होतं आणि सेकंडरी डेव्हलपमेंट होतं. हे आपण ऑलरेडी अनाटॉमी मध्ये बघितलेलं आहे. कोणतंही ऑर्गॅनिझम किंवा कोणतंही प्लांट तुम्हाला माहित आहे, समजा एम्ब्रिओ आहे सुरुवातीला, तर एम्ब्रिओ हा काय करतो, प्रायमरी डेव्हलपमेंट कन्सिस्ट करतो, आणि प्रायमरी डेव्हलपमेंट नंतर तयार झालेले जे पार्ट आहेत ते काय करतात, सेकंडरी ग्रोथ कन्सिस्ट करतात. ठीक आहे, आता इथपर्यंत की तुम्हाला सगळी प्रायमरी डेव्हलपमेंट दिसते, ही सगळी जी डेव्हलपमेंट तुम्हाला दिसते ना इथून इथपर्यंत, ही पूर्णपणे प्रायमरी डेव्हलपमेंट दिसते. सेकंडरी डेव्हलपमेंट किंवा सेकंडरी ग्रोथ कधी होते, तर जेव्हा याचं गर्थ वाढला जाईल. बरोबर, जेव्हा या रूटचं स्टेमचं गर्थ इन्क्रीज होईल तेव्हा ते काय असेल, सेकंडरी ग्रोथ आहे. ठीक आहे, तर दिस इज ए पिक्चर विच शोविंग दी ग्रोथ, कशी ग्रोथ होत चाललेली आहे. ठीक आहे, to begin with, it's essential to know that the development of a mature plant from a zygote follows a precise and highly ordered succession of events. सांगितलं मी तुम्हाला हे सगळे इव्हेंट कसे होतात, हो सर. ऑल इव्हेंट मी तुमच्या बरोबर डिस्कस केले. म्हणजे हे इव्हेंट म्हणजेच काय, एक प्रकारचं सक्सेशन. सक्सेशन काय आहे, म्हणजे तुमचं सिंगल सेल जो आहे तो कम्प्लीट प्लांट मध्ये कन्वर्ट झाला. सेल मध्ये तर सगळे पार्ट नव्हते, पण प्लांट मध्ये सगळे पार्ट आहेत, शूट, रूट सगळं आहे. या चेंजला या इव्हॉल्युशनला आपण काय म्हणतो, सक्सेशन म्हणतो. या चेंजला आपण काय म्हणतो, सक्सेशन. आणि सक्सेशनचे इव्हेंट्स असतात. हे इव्हेंट्स कसे, सेल फर्टिलायझेशन, एम्ब्रिओ फॉर्मेशन, ऑर्गन फॉर्मेशन, ऑर्गन सिस्टीम फॉर्मेशन. ठीक आहे,
सो ड्युरिंग दिस प्रोसेस हे जे काही चेंजेस होतात, सक्सेशन होतं, तर ह्या सेशन मध्ये किंवा ह्या प्रोसेस मध्ये एक कॉम्प्लेक्स बॉडी ऑर्गनायझेशन इज फॉर्म्ड. आणि तुम्हाला माहित आहे पहा, सेल हा सिंपल आहे, पण प्लांट हा काय आहे, कॉम्प्लेक्स आहे. कारण सेल मध्ये फक्त सेल होता, पण प्लांट मध्ये सगळे पार्ट आहेत. ठीक आहे, इथं त्यांनी दिलंय पहा, कॉम्प्लेक्स बॉडी ऑर्गनायझेशन इज फॉर्म वेअर रूट, लीव्स, ब्रांचेस, फ्लावर्स, फ्रुट्स अँड सीड्स आर प्रोड्यूस्ड अँड इव्हेंच्युअली नंतर काय होतील, ते डाय पण होतील, जे फेजेस मी तुमच्या समोर आधी डिस्कस केल्या त्यानुसार. सियर स्पर्म आणि एक फर्टिलाइज होते, झायगोट तयार होतो, नंतर झायगोट पासून सीड तयार होतो आणि सीडची पुढे काय होते, जर्मिनेशन प्रोसेस होते, आणि जर्मिनेशन प्रोसेस नंतर पुढे काय होतं, प्लांट तयार होतो. ठीक आहे, इथपर्यंत प्लांटलेट आहे, इथपर्यंत काय आहे, प्लांटलेट आहे, आणि तिथून पुढे मग हा काय आहे, तिथून पुढे हा प्लांट आहे. नंतर परत हा प्लांट काय करणार आहे, ग्रोथ शो करणार आहे. ठीक आहे, हा प्लांट जेव्हा ग्रोथ शो करतो म्हणजे हा ग्रो होतो, तो हा ग्रो झाल्यानंतर तो काय करेल, म्हणजे याची ग्रोथ म्हणजेच काय असेल, ते सेकंडरी ग्रोथ असेल. याचीच ग्रोथ म्हणजे सेकंडरी ग्रोथ, कारण इथपर्यंत काय आहे, प्रायमरी ग्रोथ आहे, तिथून पुढे सेकंडरी ग्रोथ असणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं? हो सर. Yes. ओके, चला या Yes, पॉइंट sir. पाहूया, आन्सर तुम्हाला द्यायचे आहेत. सो फर्स्ट एमसीक्यू इज दॅट ए सीड इज ए, सीड काय आहे. सुरुवातीच्या एक्सप्लेनेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं, मॅच्युअर्ड ओव्हरी आहे की मॅच्युअर्ड ओव्हल आहे, मॅच्युअर्ड पोलर आहे. मॅच्युअर्ड ओव्हल. व्हेरी गुड. पुढे जास्त पाण्याने तुमचा आन्सर येतात. व्हेरी गुड, नाईस. मॅच्युअर्ड ओव्हल आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. हो. ग्रोथ इज अन इनक्रीज इन ऑर्गॅनिझम ऑर इट्स पार्ट. ग्रोथ काय आहे, ऑर्गॅनिझम मध्ये वाढ होणे किंवा त्याच्या पार्ट मध्ये वाढ होणे. इट इज, ती कशी आहे. फर्स्ट परमनंट, परमनंट. सेकंड Permanent. याला तर म्हणतात न विचार करता पटकन आन्सर देऊन टाकणे. Permanent. हा बरोबर आहे, याला तर म्हणतात न विचार करता पटकन आन्सर देऊन टाकणे आणि सिली मिस्टेक करणे. आता जसं तुम्ही केलं, सगळे ऑप्शन पाहिलेच नाही, तुम्ही आन्सर द्यायला लागले. केली का नाही सिली मिस्टेक तुम्ही? पहा कशी सिली मिस्टेक झाली तुमची. सगळ्याच लोकांनी काय आन्सर दिले, मला परमनंट आन्सर दिले. ठीक आहे, पहा आता पुढे थर्ड ऑप्शन आहे इरिव्हर्सिबल. Irreversible. आणि फोर्थ ऑप्शन आहे Irreversible. लगेच Both सुद्धा first and third. First and third. Third option fourth. बरोबर. थर्ड. ओके. आता पहा सिली मिस्टेक कशी होते, समजले तुम्हाला? तुमची सिली मिस्टेक तुम्हाला समजली का? मार्क कुठे जातात? Yes, sir. त्याच्यामुळे सगळे ऑप्शन वाचणं गरजेचं आहे आणि सगळ्या ऑप्शन नंतर शेवटी विचार करून आन्सर देणं गरजेचं आहे. ठीक आहे, क्वेश्चन सोपा आहे म्हणून लगेच सिलेक्ट करायचं, आपण काय करतो, चुका करून टाकतो. ठीक आहे, मग तुमचं आन्सर काय आलं, परमनंट ऍज वेल एज इरिव्हर्सिबल, म्हणजे बोथ फर्स्ट अँड थर्ड. चला पुढचं क्वेश्चन आता नाही. आता जाऊया आपण ऍक्च्युअल ग्रोथ कडे. हेही मी तुम्हाला सुरुवातीला एक्सप्लेन केलेलंच आहे. चला पाहूया काय आहे ते. पहिलं डेफिनेशनच आहे, ग्रोथ इज रिगार्डेड ॲज वन ऑफ द मोस्ट फंडामेंटल अँड कॉन्स्पिकस, ज्याला तुम्ही पाहू शकता आणि सांगू शकता ग्रोथ झाली. जसं मी तुमच्या समोर पिक्चर ठेवलं होतं की लहान मुलगा आहे आणि नंतर मोठा माणूस तयार झालाय, बरोबर. तुम्ही कॉन्स्पिकस म्हणजे काय, तर कॉन्स्पिकस म्हणजे जे तुम्ही आयडेंटिफाय करू शकता, जस्ट पाहून तुम्ही बोलू शकता त्याच्यामध्ये ग्रोथ झालेली आहे. कॉन्स्पिकस कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग बीइंग. ठीक आहे, that is a first property of the growth. Now the definition can be defined as an irreversible permanent increase in size of an organism or its part or even of an individual cell. आपण ऑलरेडी हे पाहिले, इथे तुम्ही पाहू शकता कसं ग्रोथ होत चाललंय हळूहळू. मग याच्यामध्ये काही असू द्या, कारण आपण ग्रोथ स्पेसिफिकली प्लांट साठी घेतलेला नाहीये. मे बी तो नॉन लिव्हिंग मध्ये असू शकतं, मे बी अॅनिमल्स मध्ये असू शकतं. इथे तुमच्यासमोर नॉन लिव्हिंग पण ठेवलंय, लिव्हिंग पण ठेवलंय तुम्हाला समजण्यासाठी. ठीक आहे, ग्रोथ ऑकर्स ऍट द एक्सपेन्स ऑफ एनर्जी. महत्वाचा पॉइंट आहे, विदाउट एनर्जी ग्रोथ होऊ शकत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना की काय होतं,
ग्रोथच्या वेळेस काय होतं, जसं तुम्हाला बाय ट्रान्सपोर्ट काय भेटलं, वॉटर भेटलं, मिनरल्स भेटले, फूड भेटलं, ठीक आहे. या सर्वात मध्ये रिॲक्टिव्ह मेकॅनिझम झालं म्हणजे मेटाबॉलिझम झालं. आणि तुम्हाला माहित आहे मेटाबॉलिझम साठी काय गरजेचं आहे. फॉर द पर्पज ऑफ मेटाबॉलिझम इट रिक्वायर्ड एनर्जी, रिक्वायर्ड एनर्जी. आणि कशाच्या फॉर्म मध्ये आहे तर एटीपीच्या फॉर्म मध्ये आहे. झालं का तुमचं हा पार्ट क्लिअर. कसं एनर्जीची गरज पडते तर ग्रोथ ऑकर्स ऍट द एक्सपेन्स ऑफ एनर्जी. ठीक आहे. चला कोतकर सर आलेले आहेत. सर तेवढं पाहून घ्या किती मुलं नाही आहेत. ठीक आहे. तर ग्रोथ इज अकम्प्लिश्ड बाय मेटाबॉलिक प्रोसेस, जे आपण आता पाहिलं पूर्ण होते मेटाबॉलिक प्रोसेस. आणि मेटाबॉलिझम तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, बोथ एनाबॉलिक आणि कॅटाबॉलिझम ऑकर्स इनसाइड दी ग्रोथ. लेट अस कन्सिडर द एक्झाम्पल ऑफ ग्रोथ. क्यू एक्झाम्पल, एक्सपान्शन ऑफ लीफ इज ग्रोथ. कसं पहा, सुरुवातीला तुमचा लीफ असा असतो, छोटा आहे, त्यानंतर हा लीफ असा होतो, थोडा मोठा झाला, नंतर हा लीफ असा होतो. एक्सपान्शन ऑफ लीफ इज अन ग्रोथ. ठीक आहे. हाऊ वुड यू डिस्क्राइब द स्वेलिंग ऑफ पीस ऑफ वूड व्हेन प्लेस इन वॉटर. चला तुमच्यासाठी क्वेश्चन. तुम्ही एखाद्या वूडला पाण्यामध्ये टाकलं, ठीक आहे. सुरुवातीला वूड असं होतं, हे तुम्हाला दिसतंय. समजा मी इथं मेन्शन करतो, सुरुवातीला वूड असा होता, पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो असा झाला, मोठा. बरोबर. सांगा मला, इज इट ग्रोथ? No, sir. व्हेरी गुड, नो सर. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना समजलंय आणि सांगता येतंय आता. का बरं नाही सांगता येणार याला ग्रोथ? एनसीईआरटीने असंच क्वेश्चन केलंय. का बरं याला ग्रोथ बोलता येणार नाही? No metabolic processes. हा, मेटाबॉलिक प्रोसेस, परमनंट प्रोसेस नाही. परमनंट प्रोसेस नाही आहे. व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही याला पाण्यातून बाहेर काढलं, तुम्ही काय केलं, याला आउट ऑफ वॉटर घेतलं, तुम्ही याला पाण्यात घेतलंय, तर काय होईल, हा परत तसंच होईल ना जसा आधी होता, ऍज इट इज. म्हणजे इट इज रिव्हर्सिबल. आणि ग्रोथ इज ए इरिव्हर्सिबल प्रोसेस, आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. ठीक आहे, क्लिअर. चला. Yes. हा, मग प्लांट ग्रोथ यावरून आपल्याला कळतं, जर तो इरिव्हर्सिबल आहे तर याचा अर्थ तो इनडिटर्मिनेट असेल. तो कसा असेल? इनडिटर्मिनेट. प्लांट ग्रोथ इज जनरली इनडिटर्मिनेट. तुम्ही हे स्टेटमेंट ध्यानात ठेवत चला. काय होईल, या स्टेटमेंट पैकी स्पेसिफिक पार्ट, समजा हा पार्ट आहे, तर याला इथून काढलं जाईल, हा, आणि हेच तुम्हाला ऑप्शन मध्ये टाकलं जाईल. मग तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे, प्लांट ग्रोथ जनरली इज इनडिटर्मिनेट. ते कशी आहे? इनडिटर्मिनेट टाइप. कारण ग्रोथ कंटिन्यू असते, अप टू द डेथ कशी असते? कंटिन्यू असते. म्हणून तुम्ही त्याला डिटरमाइन करू शकत नाही. परत दुसरी एक प्रॉपर्टी, प्लांट ग्रोथ इज युनिक. कसं आहे प्लांट ग्रोथ? युनिक आहे, एकाच रेंज मध्ये चालते. युनिक म्हणजे कसं? एकाच रेंज मध्ये. कसं पहा, बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ मेरिस्टेम्स ऍट सर्टन लोकेशन इन द प्लांट बॉडी. बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ मेरिस्टेम ऍट सर्टन लोकेशन इन द प्लांट बॉडी. आणि तुम्हाला माहित आहे, अपायकल रिजनला पण मेरिस्टेम आहे, लॅटरल रिजनला पण मेरिस्टेम आहे, इंटर कॅलरी पण आहे. आणि प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने ग्रोथ कन्सिस्ट करतो. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काय करतं? ग्रोथ करत असतं. इज इट क्लिअर? येस सर. ठीक आहे. Yes, sir. म्हणून आपण त्याला काय म्हणतो? युनिक. प्लांट ग्रोथ जी आहे ती कशी आहे? युनिक आहे.
Meristems have the capacity to divide and self-perpetuate. Meristem has the capacity to divide and self-perpetuate. समजताय? मेरिस्टेम जे आहे ते याच्यामध्ये डिवाइड, मी तुम्हाला सांगितलं ग्रोथच्या 3 फेज आहेत. पहिली फेज डिव्हिजनची आहे आणि ते मेरिस्टेमॅटिक सेल पासून सुरुवात होते आणि कॅपॅसिटी टू सेल्फ आणि काय आहे डिवाइड अँड सेल्फ परपेच्युएट. स्वतःमध्ये बदल करण्याची ॲबिलिटी असते. स्वतःमध्ये बदल करण्याची ती काय असते ॲबिलिटी असते. कशी? सी दिस फॉर्म ऑफ ग्रोथ वेअर न्यू सेल आर ऑलवेज बीइंग ऍडेड टू द प्लांट बॉडी बाय द ऍक्टिव्हिटी ऑफ मेरिस्टेम. परपेच्युएट म्हणजे काय, तो स्वतःहून काय करतो, नवीन नवीन सेल त्यामध्ये ऍड करत जातो आणि तो स्वतः ग्रोथ होतो. तुम्ही पहा, मी तुम्हाला रूटच्या स्ट्रक्चर मध्ये सांगितलं होतं, आठवतं का नाही मला माहित नाही तुम्हाला, पण रूटच्या स्ट्रक्चर मध्ये सांगितलं होतं की हा एंड पार्ट मेरिस्टेमॅटिक आहे. इथले सेल काय होतात, कंटिन्युअसली डिवाइड होतात आणि नवीन सेल या पार्ट मध्ये ऍड करत राहतात. नवीन समजतं नाही तर मग ह्या पार्ट मध्ये काय करतात, तर नवीन सेल ऍड करत राहतात. म्हणून हा पार्ट काय झाला, इलॉंगेशन झोन. तर परपेच्युएट याला म्हणतो आपण. बीइंग ऍडेड टू द प्लांट बॉडी बाय द ऍक्टिव्हिटी ऑफ मेरिस्टेम इज कॉल्ड एज द ओपन फॉर्म ऑफ ग्रोथ. आणि ही ग्रोथची ओपन फॉर्म आहे. जसं छोटस स्टेम होता, हा स्टेम आता मोठा झाला, दिसतंय आपल्याला ओपन फॉर्म. ठीक आहे. व्हॉट वुड हॅपन इफ मेरिस्टेम सीजेस टू डिवाइड. सीजेस म्हणजे थांबणं. काय होईल जर मेरिस्टेम जर डिवाइड होणं थांबलं तर काय होईल, चला बोला. ग्रोथ थांबेल, प्लांट ग्रोथ Growth stop will स्टॉप होईल. Growth. देयर शुड बी नो ग्रोथ इन दी प्लांट. त्या ठिकाणी प्लांट मध्ये ग्रोथ होणार नाही. ठीक आहे. सो प्रत्येक पार्ट जो आहे तो ग्रोथ मध्ये इन्व्हॉल्व्ह आहे मेरिस्टेमचा. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अपायकल मेरिस्टेम ऑफ रूट अँड शूट इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रायमरी ग्रोथ. आपण जेव्हा अपायकल मेरिस्टेम पाहिलं तेव्हाच हा स्टेटमेंट बघितलेला होता. अपायकल मेरिस्टेम ऑफ रूट अँड शूट इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रायमरी ग्रोथ ऑफ द प्लांट अँड प्रिन्सिपली कंट्रीब्यूट टू इलॉंगेशन ऑफ प्लांट अलॉंग देअर ऍक्सिस. अलॉंग देअर ऍक्सिस म्हणजे पूर्ण प्लांटला काय करतो, तो पूर्ण प्लांटला तो ग्रो करत चालतो. ठीक आहे. पण तो प्लांटला ग्रो करत चालतोय अलॉंग द ऍक्सिस. हा अलॉंग द ऍक्सिस म्हणजे प्लांट मध्ये ग्रो होणे. मी तुम्हाला इथं फिगर मध्ये दाखवतो. आणि दुसरा एक प्रकार आहे की प्लांट त्याचे पार्ट इन्क्रीज करतो तेव्हा ती सेकंडरी ग्रोथ असते. तर प्रायमरी ग्रोथ मध्ये प्लांट फक्त त्याच्या ऍक्सिस मध्ये वाढत जातो. ठीक आहे. आणि याच्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, अपायकल मेरिस्टेम. कोणाचं, रूट आणि शूटचं, दोघांचं पण हा रिस्पॉन्सिबल आहे. तो काय करेल, प्रायमरी ग्रोथ ऑफ द प्लांट अँड प्रिन्सिपली कंट्रीब्यूट टू इलॉंगेशन ऑफ प्लांट अलॉंग देअर ऍक्सिस. ठीक आहे. हे तर तुम्हाला दोन्ही पार्ट दिसत आहेत, रूट अपायकल मेरिस्टेम आणि शूट अपायकल मेरिस्टेम. आता हे आपण ऑलरेडी स्टडी केलं होतं म्हणून इथं काही पाण्याची गरज नाहीये. पुढे चला. इन डायकॉटिलिडोनस प्लांट अँड जिम्नोस्पर्म्स लॅटरल मेरिस्टेम, व्हस्क्युलर कॅम्बियम अँड कॉर्क कॅम्बियम. माहिती तुम्हाला हे सगळे लॅटरल मेरिस्टेम, व्हस्क्युलर कॅम्बियम आणि कॉर्क कॅम्बियम appears later in life. ते नंतर appeared होतात. सांगा या सगळ्यांचं appearance म्हणजे काय ऍक्च्युअली. सेकंडरी ग्रोथ रिस्पॉन्सिबल फॉर secondary growth. Secondary growth. appearance म्हणजे काय आहे, that is secondary growth. ठीक आहे. हा, व्हेरी गुड. मग हे झालं आता इथं. these are the meristems that cause the increase in growth of organ in which they are active. ते त्या ऑर्गनला इन्क्रीज करेल ज्यामध्ये ते काय असतात, ऍक्टिव्ह असतात. दिस टाइप ऑफ ग्रोथ इज नोन ऍज सेकंडरी ग्रोथ. अशा प्रकारच्या ग्रोथला आपण काय म्हणतो, सेकंडरी ग्रोथ. आता सेकंडरी ग्रोथ तुम्हाला माहित आहे की लॅटरल मेरिस्टेम, व्हस्क्युलर कॅम्बियम आणि कॉर्क कॅम्बियम वाढवतो म्हणजे गर्थ इन्क्रीज करतो. म्हणजे हे अलॉंग द ऍक्सिस ग्रोथ नाही, की अलॉंग द ऍक्सिस ग्रोथ नाही. पहा, तुम्हाला हा पहिला प्लांट दिसतोय आणि इथं प्रायमरी ग्रोथ आहे. इथे काय प्रायमरी ग्रोथ अलॉंग द ऍक्सिस अशा पद्धतीने होतो. दिसतंय तुम्हाला. प्रत्येक पार्ट हा अलॉंग द ऍक्सिस ग्रो होत चाललाय. ठीक आहे. आता दुसरा प्रकार पहा, सेकंडरी ग्रोथ साठी इथं त्याचे प्रत्येक पार्ट स्वतः मध्ये ग्रो शो करतात. सी लाईक दिस. समजलंय का तुम्हाला आता दोन्ही पण? प्रायमरी ग्रोथ आणि सेकंडरी ग्रोथ मध्ये काय ऍक्च्युअल डिफरन्स आहे ते. ठीक आहे. सो ग्रोथ इज मेजरेबल. सरळ आहे, मेजरेबल आहे.
कारण झालेली ग्रोथ तुम्ही मेजर करू शकता. कारण त्यामध्ये होतं काय की सेल इन्क्रीज होतात. जिथं सेल इन्क्रीज झालं तो पार्ट पण काय झालाय, वाढलेला आहे, इन्क्रीज झालाय. सेलच्या लेवलला तुम्ही ग्रो मेजर करू शकता. म्हणजे आधी सेल छोटा होता तो मोठा झाला. ऑर्गॅनिझमच्या लेवलला तुम्ही मेजर करू शकता, तिथे सेलचं नंबर वाढलं आणि ऑर्गॅनिझम छोटाचा मोठा झाला, म्हणजे तो मेजरेबल आहे. ग्रोथ ऍट सेल्युलर लेवल इज प्रिन्सिपली ए कॉन्सिक्वेन्स ऑफ इन्क्रीज इन द अमाउंट ऑफ प्रोटोप्लाझम. आणि नंतर मग काय होतं, रिव्हिजन झाल्यानंतर नंबर इन्क्रीज होतो. सिन्स इन्क्रीज इन प्रोटोप्लाझम इज डिफिकल्ट टू मेजर डायरेक्टली. तुम्ही प्रोटोप्लाझम डायरेक्टली मेजर करू शकत नाही. मेजर करता येतं पण डायरेक्टली मेजर करू शकत नाही. One generally measures some quantity which is more or less proportional to it. मग तुम्हाला करावं काय लागेल, क्वांटिटी मेजर करावी लागेल आणि त्या बेसिसवरती तुम्ही काय करू शकता, त्या प्रोपोर्शनच्या बेसिसवरती तुम्ही यांना मेजर करू शकता. ग्रोथ इज जनरली मेजर्ड बाय व्हरायटी ऑफ पॅरामीटर. वेगवेगळ्या पॅरामीटरच्या सहाय्याने तुम्ही ग्रोथ मेजर करू शकता. वेगवेगळ्या पॅरामीटरच्या सहाय्याने. आता वेगवेगळे पॅरामीटर कोणकोणते आहेत ज्याच्या सहाय्याने तुम्ही ग्रोथ मेजर करू शकता. मग ते आपण पॅरामीटर्स पाहूया काय काय आहेत ते. पहिलं, इन्क्रीज इन फ्रेश वेट. आधी वेट कमी होतं, आता वेट काय झालं, वाढलं. ठीक आहे, हे पहिलं जो आहे तो ग्रोथ दाखवणारं कंपाऊंड आहे. ठीक आहे, तर इन्क्रीज इन फ्रेश वॉटर हा एक पहिला पॅरामीटर झाला. दिस इज अ फर्स्ट पॅरामीटर. ठीक आहे, नाउ सेकंड पॅरामीटर काय आहे, ड्राय वेट. फ्रेश वेट पण वाढला आणि काय झालं, ड्राय वेट पण काय झाला, इन्क्रीज झाला. पुढे लेंथ, ग्रोथ ऑफ पोलन ट्यूब. प्लांटचं लेंथ पण वाढलं आणि पोलन ट्यूबचं लेंथ पण वाढलं. हे पण तुम्हाला काय सांगतंय, ग्रोथ दाखवतोय. त्यानंतर पुढचं पॅरामीटर काय आहे, तर एरिया. इन्क्रीज इन सरफेस एरिया ऑफ डॉर्सिव्हेंट्रल लीफ. लीफ कसं इन्क्रीज होत जातं मी तुम्हाला बाय फिगर दाखवलेलं आहे. ठीक आहे, तर हे झालं चौथं पॅरामीटर. त्यानंतर फिफ्थ पॅरामीटर काय सांगतं, तर व्हॉल्यूम. त्या प्लांटचं काय झालंय, व्हॉल्यूम वाढलेला आहे. आणि सिक्स्थ पॅरामीटर काय सांगतंय, तर सेल नंबर. सिक्स्थ पॅरामीटर काय सांगतं, सेल नंबर. इन्क्रीज इन सेल पर आवर. पुढे शेवटचं पॅरामीटर आहे, दॅट इज सेवन्थ पॅरामीटर, साइज. इन्क्रीज इन साइज ऑफ सेल. सेलच्या साइज मध्ये वाढ झाली. जसं सेलच्या साइज मध्ये वाढ झाली म्हणजे काय झालं, सेल त्या प्लांटच्या बॉडीमध्ये वाढ झाली. पण ही वाढ सुरुवातीला कुठे होईल, एकदम बेसिक लेवलला, दॅट इज सेल लेवलला ही वाढ केली जाईल. सो दीज आर ऑल पॅरामीटर्स. हे सगळे काय आहे, दीज आर ऑल पॅरामीटर्स. ठीक आहे, ए सिंगल मेज root apical meristem can give rise to more than 17,500 new cell per hour. रेशो ध्यानात ठेवा, रेशो ध्यानात ठेवा. मेज रूट मध्ये सांगितलंय पहा, मेज रूट मध्ये सिंगल मेज रूट टिपिकल मेरिस्टेम कॅन गिव्ह राईज टू मोर दॅन 17,500. 17,500 नवीन सेल एका तासामध्ये ऍड करतो. किती वेळेमध्ये, एका तासामध्ये. वॉटरमेलनचं एक्झाम्पल घ्या. आता तुम्ही तर मेजचं एक्झाम्पल घेतलं, वॉटरमेलनचं एक्झाम्पल घ्या. ऍज इट इज एनसीईआरटी मध्ये दिलेले एक्झाम्पल्स आहेत त्या, आणि यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो याच्या मेजरमेंट वरती. मे इन्क्रीज इन साइज अप टू 3,50,000 टाइम्स. किती टाइम्स, 3,50,000 टाइम्स. इन द फॉर्मर ग्रोथ इज एक्सप्रेस्ड ऍज अन इन्क्रीज इन द सेल नंबर. आपण आधी बघितलेलं आहे ग्रोथला काय म्हणतो आपण, इन्क्रीज इन सेल नंबर. व्हाईल इन लेटर, नंतर काय म्हटलं गेलं की ग्रोथ इज अन इन्क्रीज इन साइज ऑफ द सेल, जे आपण ऍक्च्युअल डेफिनेशन मध्ये बघितलंय. सुरुवातीला काय मानलं जायचं की ग्रोथ म्हणजे काय, फक्त इन्क्रीज इन सेल नंबर आहे. पण ऍक्च्युअली ग्रोथ काय आहे, इन्क्रीज इन सेल साइज. आणि म्हणूनच दुसऱ्या फेज मध्ये घेतलंय, दुसऱ्या फेज मध्ये घेतलेला आहे, दॅट इज सेल ग्रोथ अँड सेल इन इन्क्रीज इन सेल नंबर. ठीक आहे, पुढची एक प्रॉपर्टी, द ग्रोथ ऑफ ए पोलन ट्यूब इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ इट्स लेंथ. पोलन ट्यूबची ग्रोथ कशी मेजर केली जाते, त्याच्या लेंथ मध्ये वाढ झालेल्या बेसिसवरती तुम्ही त्याला काय करू शकता, मेजर करू शकता. परत लीफ मध्ये
In a dorsiventral leaf, the growth is measured in terms of increase in the surface area. त्या लीफचा सरफेस एरिया वाढलाय म्हणून तुम्ही काय सांगू शकता त्याची ग्रोथ झालेली आहे. हे सगळे पॉइंट आहेत त्यामधले महत्वाचे. हे सगळे पॉइंट आहेत त्यामध्ये महत्वाचे. ठीक आहे. आता पाहूया आपण फेजेस ऑफ ग्रोथ. ऑलरेडी मी तुम्हाला ग्रोथचे फेजेस सांगितलेले आहेत. ऑलरेडी वी स्टडीड अबाउट द फेजेस ऑफ ग्रोथ. पहिलं काय आहे? 3 फेजेस आहेत. ग्रोथचा पिरियड 3 फेजेस मध्ये डिवाइड केलं. फर्स्ट मेरिस्टेमॅटिक, दुसरं आता मेरिस्टेमॅटिक काय? elongation, रूट टिप अँड शूट अपेक्स रिप्रेझेंट द मेरिस्टेमॅटिक फेज. रूट आणि शूट अपेक्स वरती काय होतं? इलॉंगेशन होतं. दुसरं इलॉंगेशन, त्याला आपण third एनलार्जमेंट. maturation, मग इलॉंगेशन काय आहे? दी सेल प्रॉक्सिमल टू दी मेरिस्टेमॅटिक झोन इलॉंगेट. सेल जो आहे तो मेरिस्टेमॅटिक झोनच्या प्रॉक्सिमल रिजन वरती काय करतं? इलॉंगेशन शो करतं. थर्ड, दॅट इज अ मॅच्युरेशन. थर्ड काय आहे? मॅच्युरेशन. मॅच्युरेशन म्हणजे काय? मोर प्रॉक्सिमल टू दी फेज ऑफ इलॉंगेशन, फर्दर अवे फ्रॉम दी अपेक्स. मॅच्युरेशन अवे फ्रॉम अपेक्स, खालच्या रिजनला यावं लागेल. कारण मेरिस्टेमॅटिक झोन जो आहे फिगर थोडीशी चुकली. अपायकल रिजन हा आहे. इथं काय होईल? डिव्हिजन होईल. या रिजन मध्ये काय होईल? इलॉंगेशन होईल. आणि हा खालचा रिजन जो तुम्हाला गर्थ मध्ये इन्क्रीज झाला दिसतो तिथे मॅच्युरेशन होईल. म्हणजे जोपर्यंत सेल नॅचरली सिनेशन मध्ये जात नाही तोपर्यंत ग्रोथ चालू असते. ठीक आहे. प्रत्येकाला सेपरेट सेपरेट पाहूया. दी सेल इन द मेरिस्टेमॅटिक फेज. पहिली फेज पाहूया, मेरिस्टेमॅटिक फेज. सेल इन द मेरिस्टेमॅटिक फेज ऑफ ग्रोथ शोज दी फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक्स. खालचे कॅरेक्टरिस्टिक्स ते दाखवतात. कोणकोणते आहेत ते? फर्स्ट, रिच इन प्रोटोप्लाझम. मेरिस्टेमॅटिक सेल कसे असतात? प्रोटोप्लाझम त्यांच्यामध्ये जास्त असतं. सेकंड, लार्ज कॉन्स्पिकस न्यूक्लिआय. न्यूक्लिआय मोठा असतो आणि तो लार्ज असतो, ते आपण आधी बघितलेलं आहे. थर्ड, सेल वॉल आर थिन अँड सेल्युलोजिक विथ abundant plasmodesmatal connection. सेल वॉल आर थिन अँड सेल्युलोजिक विथ, हा सेल वॉल आहे, हा पण दुसऱ्या सेलचा सेल वॉल असेल आणि यांच्यामध्ये जो कनेक्शन आहे याला आपण प्लाझ्मोडेस्माटा कनेक्शन म्हणतो. सेल वॉल आर थिन अँड सेल्युलोजिक विथ अबंडंट प्लाझ्मोडेस्माटल कनेक्शन. हे कॅरेक्टर ध्यानात ठेवा मेरिस्टेमॅटिक फेजचे. म्हणजे मेरिस्टेमॅटिक फेज मध्ये त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेले सेल्स हे प्रोटोप्लाझम रिच असतात, लार्ज कॉन्स्पिकस न्यूक्लिआय कन्सिस्ट करतात आणि सेल वॉल जे आहे ते थिन असतं आणि सेल्युलोजिक असतं विथ अबंडंट प्लाझ्मोडेस्माटल कनेक्शन्स. ठीक आहे. आणि हेच कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत हे त्या याच्यामध्ये म्हणजे पार्ट मध्ये ग्रो काय करतात? शो करतात. इलॉंगेशन झोन मध्ये पहा. आता मेरिस्टेमॅटिक आपण पाहिलंच तर इलॉंगेशन मध्ये काय होतं? इट शोज इन्क्रीज व्हॅक्युलेशन. म्हणजे सेल मध्ये व्हॅक्युलचं प्रमाण वाढतं. हा एक सेल होता, इथं व्हॅक्युल नाही. हा दुसरा सेल आहे तो मोठा झालाय नाही, हाच सेल मोठा झालाय पण इथं तुम्ही पहा इथे व्हॅक्युल दिसतंय. म्हणजे इन्क्रीज व्हॅक्युलेशन. सेकंड, सेल एनलार्जमेंट. काय आहे? सेलची एनलार्जमेंट. आणि दिसतंय तुम्हाला हा छोटा सेल होता स्मॉल आणि हा काय झालाय? मोठा झाला, एनलार्जमेंट झाली. न्यू सेल वॉल डिपोजिशन, ज्याच्यामध्ये नवीन सेल वॉल डिपोजिशन झाले. म्हणजे आधी फक्त तुमचं काय होतं मिडल लॅमेला, नंतर डिपोजिशन होत गेलं, तो प्रायमरी वॉल आणि सेकंडरी वॉल मध्ये कन्वर्ट होत गेला. म्हणून याला आपण काय म्हणतो? न्यू सेल वॉल डिपोजिशन. ठीक आहे. सीआर तुम्हाला दिसतंय पहा सेल एलॉंगेशन कसं होतंय, समजतंय? yes sir. सर एक्सप्लेन करा.
ठीक आहे. सर ती एम्प्टी स्पेस व्हॅक्युअल्स आहे का? हे ना इज ना हो हे व्हॅक्युअल्स आहे. हो. पहा ना तुम्ही नंबर कसं वाढत गेलं. इथे 3 दिसत आहेत. वॉटर ऍड झालं, व्हॅक्युअल तयार झाले. आता इथे किती झाले? 4. इथे किती झाले? 6. ठीक आहे. हेच दाखवतंय सेल ग्रोथ. तसं मग जसं व्हॅक्युलेशन वाढत चाललं, जसं व्हॅक्युलेशन वाढलं तसं एनलार्जमेंट झाली आणि नवीन सेल वॉल डिपोजिशन पण होत गेलं. ठीक आहे. सेल्स इन फेज ऑफ मॅच्युरेशन, तिसरी फेज आहे मॅच्युरेशन, शोज मॅक्झिमल साईज. इथपर्यंत आल्यानंतर म्हणजे मॅच्युरेशन पर्यंत काय होतं ते मॅक्झिमम साईज घेतो इन टर्म्स ऑफ वॉल थिकनिंग अँड प्रोटोप्लाझ्मिक मॉडिफिकेशन. जिथं साईजही मॅक्झिमम होते, वॉल थिकनिंग पण होतं आणि प्रोटोप्लाझ्मिक मॉडिफिकेशन पण केलं जातं. पहा इथं तुम्हाला दिसतंय मिडल लॅमेला, प्रायमरी वॉल, आधी शेवटी प्लाझ्मा मेम्ब्रेन. ठीक आहे. याच्यामध्ये सेकंडरी वॉल डेव्हलप झालेला दिसतो दुसऱ्या फिगर मध्ये. हा याला आपण म्हणतो मॉडिफिकेशन. इथपर्यंत समजलं तुम्हाला? चला बोला. हो सर. Yes, sir. Yes, sir. Yes. मग रिलेटेड इश्यूज तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. फर्स्ट, ग्रोथ इज अकम्प्लिश्ड बाय. कसं? फर्स्ट anaboलिक प्रोसेस, सेकंड कॅटाबॉलिक प्रोसेस, थर्ड बोथ वन एंड One and two. Both 1 and 2. 1 and 2. Both 1 and 2. First and second. Both 1 and 2. सगळं घ्यावं लागेल. Option 3. सगळं घ्यावं लागेल म्हणजे anaboलिक कॅटाबॉलिक दोन्ही पण. Yes. मेटाबॉलिझम हो. आहे याचा अर्थ काय असू शकतं? दोन्ही पण असू शकतं. कारण मेटाबॉलिझम आपण घेताना मेटाबॉलिझम घेतलं, मेटाबॉलिझम दोघांचाही मिलाप आहे. ठीक आहे. हो सर. पुढचा एमसीक्यू घ्या. व्हॉट हॅपन्स इफ मेरिस्टेम सीजेस टू डिवाइड? परत एमसीक्यू रिपीट झाले पण ऑप्शन्स बदलले. जर मेरिस्टेम सीजेस झालं डिवाइड झाल्यापासून तर काय होईल? लिटल ग्रोथ ऑकर्स थोडी होईल की मोर ग्रोथ ऑकर्स जास्त होईल की ग्रोथच होणार नाही की चौथं अनलिमिटेड ग्रोथ? Third, No no किती growth. किती अनलिमिटेड आहे? No growth. No growth. No Resistance No growth. व्हेरी growth. गुड, व्हेरी गुड. म्हणजे Option तुमच्या चालू लेक्चर मध्ये स्टेटमेंट्स ध्यानात आहेत. पुढचं क्वेश्चन घ्या. जनरली फेज ऑफ ग्रोथ इज डिवायडेड इनटू किती? 3. त्याच्यामध्ये तो Three डिवाइड झाले. Three. 1 2 4 3. Option 4. Option Option 4. 4. Option D. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला पुढे. बाय व्हॉट प्रोसेस स्वेलिंग ऑफ पीसेस ऑफ वुड ऑकर्स व्हेन प्लेस्ड इन वॉटर? बाय व्हॉट प्रोसेस स्वेलिंग, स्वेलिंग आहे ध्यानात ठेवा. स्वेलिंग म्हणून आठवा. फिजिकल प्रोसेस मध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी ट्रान्सपोर्ट मध्ये. ऑफ पीसेस ऑफ वुड ऑकर्स व्हेन प्लेस्ड इन वॉटर. कोणत्या प्रोसेसमध्ये स्वेलिंग होणार आहे? Indeterminate. असं काय इनडिटर्मिनेट? प्लांट ग्रोथ मध्ये सांगितलं ना मी. हा स्वेलिंग कशामुळे होते? तर फर्स्ट ऑप्शन आहे इम्बायबेशन, दुसरा आहे ऑस्मोसिस, थर्ड पार्ट आहे डिफ्युजन आणि फोर्थ पार्ट आहे प्लाझ्मोलायसिस. Osmosis. Option Osmosis. Osmosis. चला clue Option देतो. second. चला क्लू देतो. क्लू. इन रेनी सीजन doors and indoors. Imbibition. Option first. Imbibition. म्हणजे तुम्हाला क्लू दिल्यानंतर आन्सर आता काढता आलाय. अरे डोर्स आणि इनडोर्स फुगतात म्हणजे स्वेलिंग होणार ना. इथं वूड म्हटलंय. डोर्स विंडोज कशापासून तयार होतात तुमचे? हा. म्हणजे काय आन्सर आहे? सरळ सरळ इम्बायबेशन. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन घ्या. विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॅरेक्टर ऑफ मेरिस्टेम?
खालीलपैकी कोणतं मेरिस्टेमचा कॅरेक्टर आहे? फर्स्ट रिच इन प्रोटोप्लाझम, सेकंड कॉन्स्पिकस न्यूक्लिआय, थर्ड सेल वॉल्स आर प्रायमरी, अँड फोर्थ ऑल ऑल. ऑफ डी All of this. All of this. स्कॅन करून आहात तुम्ही इथं. व्हेरी गुड. Option 4. ऑल ऑफ दिस. ठीक आहे, इथपर्यंत समजलं तुम्हाला आता? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे, मग आता इथपर्यंतच पाहूया आणि ग्रोथ रेट हा जो पार्ट आहे तो आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया. ठीक आहे, तसं कोतकर सरांनी तुमची ऑलरेडी अटेंडन्स घेतलेली आहे, पण तरी सुद्धा माझ्याकडे एक्सेस अटेंडन्स गरजेची आहे. इथपर्यंत समजलेलं जर असेल तर आपण काय करू, या ठिकाणी थांबूया.